किती वाजले ही कळत नाही. सकाळचं मुहूर्त रात्री कधी कधी. पुढे एका ठिकाणी आम्ही गेलो होतो कथेला. महाराज त्या गावामध्ये असं झालं म्हणले, मुलं एवढे नाचले त्या मुलाच्या सगळ्या पाहुण्या रावळ्यांनी सांगितलं अहो टाइम झाला. परंतु मुलीचा बाप कदरून मुलीकडच्या सगळ्या सोयऱ्यानं म्हणले यांना नाचून द्या, दुसराच मुलगा उभा केला म्हणून. हा आजच एवढा नाचू राहिला तर उभं आयुष्य आपल्याला किती नाचवील. आता नवरदेवाची फॅशन बदलली. दुःख वाटतं आम्हाला. मेसेज येतो, चिठ्ठी येते, बाबाजी या लग्नाला. दुःख होतं त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर, बघितल्याच्या नंतर. कधी कधी असं वाटतं का आलो असं ना, पण ह्या कार्याला जावा वाटत नाही. कुठं लय जवळच असेल तर जावाच लागतं. आग्रह असतो. आग्रह कसा असतो. परंतु वेळ घटिका जर बदलून जर गेली तर सगळंच स्टँडच बदलतं. आणि आपलं हेच चाललंय सध्या. आपलं स्टँडच बदललं. आपल्याला घटिका कळत नाही, नक्षत्र कळत नाही. आणि मग असं करून सगळं वाया जातं. मग संतान कशी चांगली होईल, मग सौभाग्य कसं लाभेल. आपण बघितलं तुळशीमध्ये काय ठेवल्यानं काय होतं. ती शालिग्राम जर ठेवलं, त्याची जर पूजा जर झाली तर बाई विधवाच होत नाही म्हणली, पण तप करावं लागेल ना. तिला सती जायचं सौभाग्य प्राप्त होतं. महाराज मर्द म्हणले आम्हाला पूजा. सध्या असं चालू आहे. असो कथेमधून जाता जाता घेऊन जा, हे लग्न सोहळे टाइमवरच झाले पाहिजे ना आपल्यावाले. म्हणून ब्राह्मण देवता ही महत्वाची आहे. ते तुम्हाला सांगतात हे जमत नाही ते म्हणतात. मग खालून काही दिल्यावर म्हणजे तुमचं ध्यान आडवास आहे, पुढचं आहे. नाडी बदलून, नाव बदलून. अरे नाव सुद्धा बदलायचं नाही. घातपाताची शक्यता दाट असते बर का उदय भाऊ. कार्याला वेळ आणि टाइम मुहूर्त सांगितलेला. मच्छिंदर काका, वेळ मुहूर्त महत्वाचा आहे. महाराज आज आमचाही वेळ पुष्प ठेवण्याचा. उद्याच्या पुष्पामध्ये महान अशा संतान या दोन्ही वधूवरांचे बघणार आहोत. कथा सुरस आहे, महान आहे. म्हणून भगवान परमात्म्याच्या या महान कथेचं भजन आपल्याकडून झालं पाहिजे. सुबले शिवगाना